खरं म्हटलं तर आता हा गोवा हायवे गेल्या अनेक वर्ष मी माझ्या ह्या 20 वर्षाच्या ड्रायव्हिंग कारकिर्दीमध्ये हा गोवा हायवे जो जुना होता तो अतिउत्तम होता. पण आता जो गोवा हायवे जो बनवलेला आहे थर्ड क्लास दर्जाचा हा रोड आहे. दुसरी गोष्ट कुठलाही इंजिनियर हा रोड रिजेक्ट करेल असा हे रिजेक्ट रोड आहे. अजून पूर्ण काम झालेलं नाही आणि ह्या लोकांनी टोल बसवलाय. हा टोल कशाचा आहे? तुम्ही रोडचं काम पूर्ण करा आणि आमच्याकडून टोल घ्या. आज खरं म्हटलं तर आज इथं खारपाड्याला टोल चालू केलेला आहे. रोडचं काम नाही झालेलं. जर हा रोडचं काम नाही झालं मग तुम्ही टोल घेता कसला? आज तुमच्या या रोडमुळे किती लोकांचे नुकसान झाले, किती लोकांचे जीव गेले. आज माझ्या गाडीचं मोठं ऍक्सिडेंट झालं. याला कारणीभूत कोण आहे? तर हे तुमचं सरकार कारणीभूत आहे. स्थानिक नेते कारणीभूत आहेत. इकडचे मंत्री लोक मोठे मोठे आहेत पण ते अजून गोवा रोडचं काम नाही करू शकत. 4-4 तास आम्ही इथे ट्रॅफिक मध्ये अडकतो. मुंबई गोवा हायवे आज बघायला गेलं तर 15 ते 20 वर्ष झाला पूर्ण होतोय. सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. नितीन गडकरी साहेबांना म्हणतो तुम्ही मोठमोठे एक्सप्रेस बनवले, पुन्हा टर्नल वगैरे सगळे बनवले, मग मुंबई गोवा हायवेकडे तुमचं दुर्लक्ष का? इथे 4 आमदार असताना पण इथे मुंबई गोवा हायवे पूर्ण बंद नसताना सुद्धा टोल वसुली केली जाते. म्हणजे टोल माफियाला तुम्ही प्राधान्य देऊन गोरगरीब जनतेला तुम्ही त्रास देण्याचं काम करताय. हा आमचा जनतेचा आक्रोश आहे. आणि भविष्यामध्ये टोल वसुली जर करत असाल तर टोल नाके फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. हा शिवसेनेचा बुलंद आवाज आहे.